हे हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मजेतच असाल आणि मजेतच असलं पाहिजे. वेलकम टू वॉच विथ पूर्वा या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो थँक्यू सो मच गाईज की तुम्ही माझ्या कालच्या व्लॉगला खूप सारं प्रेम दिलं. सो थँक्यू सो मच त्या गोष्टीसाठी. आणि काल व्लॉग मोठा होत होता त्याच्यामुळे मी अर्धेच क्वेश्चन्स घेतले होते. त्याच्यानंतरनंही मला खूप क्वेश्चन्स आल्यात आणि छान छान कमेंट्ससुद्धा केल्यात तुम्ही मला यूट्यूबला. सो आज आपण ते कंटिन्यू करूयात. आणि काल मी खूप दमून गेले होते कारण आता श्रावण चालू झालं आणि आमच्याकडे गणपतीही असतात. सो आता गणपती बाप्पा येणार आहेत, सो आमची साफसफाई चालू होती. सो काल आम्ही सकाळपासून त्याच्यामध्ये लागलेलो. सो दुपारपर्यंत ते झालं. मग जेवण बाहेरूनच आणलेलं. दुपारी जेवलो आणि मग काल दमून गेलते. सो मग मी व्लॉग शूट केला. एवढं दमून पण तुमच्यासाठी मी काल व्लॉग शूट केला, व्लॉग पोस्ट केला. आणि जो व्लॉग मी पोस्ट केलाय त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलंय, खूप छान छान कमेंट्स केल्या. सो त्याच्यासाठी खूप जास्त थँक्यू. आणि तो व्हिडिओ एडिट बिलकुल नाही केलाय, ॲज इट इज मी पोस्ट करून टाकलाय. की एडिट करायला थोडा टाइम लागला असता आणि मला खूप सारे मेसेजेस येत होते की ताई आम्ही वाट बघतोय तुझ्या व्लॉगची. म्हणून मी टाइम वेस्ट न करता, न एडिट करता तो व्लॉग पोस्ट करून टाकला. आणि आय थिंक हा व्लॉग पण मला एडिट करायला टाइम नाही भेटणार. सो मी हा व्लॉग पण ॲज इट इज पोस्ट करून टाकेन. बट आय नो की तुम्ही मला समजून घेतील, कारण कसं आहे, सगळं माझ्यासाठी नवीन आहे. आणि म्हणजे हे करायला मला टाइम पण एवढा आहे की फॅमिली सपोर्टिव्ह आहे. बट तरी पण सगळं शिकायला, सगळं करायला टाइम लागतो. बट तरी पण मी माझं बेस्ट देते आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स तर आहेतच माझ्यासोबत. सो आज पण तसंच झालं. आज पण आमचा दिवस कामात गेला. मला ॲक्च्युली बाहेर जायचं होतं, बट ते पण मला पॉसिबल नाही झालं कारण सकाळपासून आम्ही आज पण कामाला लागलेलो. मग कामं आवरली. दुपारी आय थिंक 3 वाजेपर्यंत कामच चालू होती. 3 वाजता मग आम्ही जेवलो. मग मी भांडी वगैरे घासली. त्याच्यानंतर आम्ही दोघी पण झोपलो. ते मगाशी उठलो. उठल्यावर मी तोंड वगैरे धुतलं आणि देवाच्या पाया वगैरे पडली, चहा पिला आणि परत व्लॉग चालू केला आहे. आणि मम्मी तिथे देवपूजा करतात आहेत. सो मी केला माझा व्लॉग चालू. आणि थँक्यू सो मच की तुम्ही एवढे छान छान कमेंट्स केल्यात. काल पण मला खूप जास्त मेसेजेस आले इंस्टाग्रामला. सो त्याचे आपण आज आन्सर्स घेऊयात. आणि यूट्यूबला पण तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्यात. सो त्याचे पण आपण आन्सर्स देऊयात. सो चला कंटिन्यू करू आपल्या ब्लॉगला. गोलू भंडारे ह्या ताई बोलतात आहेत की मी तर खूप हॅपी आहे तुझं लग्न झालं आहे म्हणून. तर थँक्यू सो मच ताई. मी पण खूप जास्त खुश आहे की माझं लग्न झालंय आणि मला एवढी छान फॅमिली भेटली आहे. माझा नवरा एवढा समजून घेणारा आहे, सपोर्टिव्ह आहे. माझी नवऱ्यापेक्षा जास्त सपोर्टिव्ह माझे सासू सासरे आहेत. म्हणजे माझे मम्मी डॅडी आहेत आणि आमच्या दीदी आहेत. सगळेजण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे की तू तुझं करिअर बघ, तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्या. आपण आपल्या क्वेश्चन्सला कंटिन्यू करूयात. मग सोनाली ताई बोलतात आहेत, मी ॲक्च्युली टिकटॉक फॅन आहे, व्लॉग्स टाकत जा, वेट करतो आम्ही. आणि हां, लगेच रिव्हील करू नको कारण खरंच नजर इज रिअल. सो प्लीज ज्या दिवशी कम्फर्टेबल असेल तेव्हा रिव्हील कर. सो थँक्यू सो मच ताई की तुम्ही मला टिकटॉकपासून फॉलो करताय. त्याच्यासाठी खरंच खूप जास्त थँक्यू. आणि तुम्ही वेट करताय माझ्या ब्लॉगसाठी, त्याच्यामुळेच मी ब्लॉग रोजच्या रोज आता करणार आहे. आणि नक्कीच करणार आहे. ट्राय करीन की दिवसातून 2 ब्लॉग मी पोस्ट करीन. बट जर 2 पॉसिबल नाही झाले तर ॲटलिस्ट एक तरी ब्लॉग मी तुमच्यासाठी नक्की पोस्ट करेन. सो ट्यून राहा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला समजून घेतलंस की लगेच तू रिव्हील करू नको, की सगळे बोलतात ते दाखव तुझ्या नवऱ्याचा फोटो दाखव, नवऱ्याचा फोटो दाखव. तर थँक्यू सो मच तुम्ही मला समजून घेतलं. आणि मी नक्कीच दाखवणार आहे, असं नाही की दाखवणार नाही आहे, नक्कीच दाखवणार आहे. बट आता मी स्वतः कम्फर्टेबल नाही आहे आणि मला नाही, म्हणजे आता मला असं नाही वाटत की मी दाखवावं. जेव्हा मला फील होईल त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला दाखवेन. जसं मी तुम्हाला सांगितलं लवकर लवकर 100K करा, मग दाखवेन मी तुम्हाला त्यांचा फोटो. सो थँक्यू सो मच ताई. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेजल धडवे. सेजल धडवे ताई, आमची कोकणची माणसं तुला खूप सुखी ठेवतील. कोकणात गेलीस ना तुझं खूप चांगलं होईल. पास्ट विसरून पुढे जा, तुझं खूप खूप चांगलं होईल. आमच्या कोकणाची सुनबाई, बी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच ताई, थँक्यू सो मच. इट मीन्स अ लॉट. खरंच माझ्यासाठी ही कमेंट खूप छान आहे की तू मला प्राऊड फील होते की मी आता कोकणाची सूनबाई झाली आहे. सो खरंच थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय. आणि नक्कीच मी असं करीन आणि मी आत्ता पण करते आणि ह्याच्यापेक्षाही चांगलं करीन की तुम्हाला माझ्यावर अजून प्राऊड फील होईल. सो थँक्यू सो मच ताई.
सोनू चंदन शिवेताई, वेटिंग फॉर दिस ब्लॉग पूर्वादी. येस, तुम्ही वेट करा, मी नक्कीच ब्लॉग पोस्ट करत जाईन. सो थँक्यू सो मच की तुम्ही एवढं प्रेम देताय आणि एवढं वेट करताय माझ्या ब्लॉगचं. ह्याच्या पुढे कंटिन्यू ब्लॉग्स येत राहणारच आहेत. सो आता नेक्स्ट ऋतू जाधव, खूप छान आणि हॅप्पी राहा. लगेच रिव्हील करू नकोस बिकॉज नजर इज रिअल. सो दॅट्स वाय एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच की तुम्हीही मला समजून घेतलं आणि कॉंग्रॅच्युलेशनसाठी थँक्यू सो मच. खरंच थँक्यू सो मच. आणि तुम्ही मला एवढे सारे ब्लेसिंग्स देतात माझ्या फर्दर लाईफसाठी. खरंच थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतंय की तुम्ही एवढं चांगला विचार करता माझ्या बाबतीत, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत. थँक्यू सो मच. श्रुती वानखेडे ताई, तू एवढी छान आहेस. पास्टमध्ये फसली होती, आता फ्युचर खूप छान करून दाखवलंय. खूप भारी वाटलं तुला बघून. नवीन जर्नी तुझी. कॉंग्रॅच्युलेशन. पुढे जा. नवीन नवीन ब्लॉग टाक आणि आहे टिकटॉक पासून तुला सपोर्ट करतोय. आता पण करू, पुढे करू. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. खरंच जसं की तुम्ही मला बोललात की तुझा पास्ट म्हणजे एकदम रबिश पास्ट होतं माझं, ते पास्ट विसरून तू पुढे गेली आहेस आणि तशीच पुढे जात राहा. आम्ही तुला सपोर्ट करू आणि तुम्ही मला टिकटॉक पासून फॉलो करता त्याच्यासाठी थँक्यू सो मच ताई. खरंच थँक्यू सो मच. आणि येस, तुम्ही जसं बोललात ना तसं मला एक गोष्ट सांगायची की खूप जण मला विचारतात येतात. मी त्यांना एकच सांगेन की जर तुम्हाला माझ्या बाबतीत विचारायचं तर माझ्या प्रेझेंटच्या बाबतीत विचारा, माझ्या फ्युचरच्या बाबतीत विचारा. जी गोष्ट मला वाटेल की मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. बट प्लीज, मला काहीच इंटरेस्ट नाही आहे की माझी मी पास्ट लाईफ तुमच्यासोबत शेअर करू किंवा सिम्पती गेन करू. नाही, मला माझी पास्ट लाईफ कोणाला सांगायची पण नाही आहे आणि मी ते सगळं पुसून टाकलं आहे. म्हणजे पास्ट मला माझ्या प्रेझेंटमध्ये आणून माझं फ्युचर आणि प्रेझेंट खराब नाही करायचं आहे. सो मी माझं पास्ट पूर्ण डिलीट करून टाकलं आहे की माझ्या पास्टमध्ये काय नव्हतंच. माझी न्यू लाईफ स्टार्ट झाली आहे आणि ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून मी ते सोडून दिलं आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल, अंत असती प्रारंभ, द एंड इज बिगिनिंग. सो हे मी आता माझ्या डोक्यात ठेवलं आहे. सो मी माझं एंड, जिथे माझं एंड होतं तिथून मी आता माझी न्यू लाईफ स्टार्ट केली आहे आणि जे माझं पास्ट होतं ते मी पूर्ण पुसून टाकलं. सो आता ते माझ्या डोक्यात काहीच नाही आहे. आता माझ्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मला काहीतरी करायचं आहे की माझी फॅमिली माझ्यावर प्राऊड करेल आणि आत्ताही त्यांना माझ्यावर प्राऊड आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जसं की अजून पण सगळे बोलतात की आम्ही प्राऊड फील करतो तुझ्यावर. सो हे माझ्याकडे आहे तर मी पुढे अजून खूप काही करू शकते आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे तर मी नक्कीच करेन. बट एक गोष्ट सांगेन की प्लीज पास्टच्या बाबतीत विचारू नका आणि मी ते डिस्क्लोज करणारही नाही. आणि जर तुम्ही सारखं तेच विचारत असतील तर मी तुमची आयडी सरळ ब्लॉक करून टाकेन, कारण मला काहीच इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये. हां, प्रेझेंट विचारा, फ्युचर विचारा, जे की मी तुमच्यासोबत शेअर करू शकते ते नक्कीच. आणि खूप जण बोलतात तुझ्या नवऱ्याचा फेस रिव्हील कर. तर बघा किती जण समजून पण घेतात की नको करू. ज्यावेळेस तुला वाटेल की तुला तुझा नवरा दाखवायचा त्यावेळेस तू दाखव. असं नाही की मी लपवून ठेवणार आहे, दाखवणार आहे मी. बट मी कम्फर्टेबल आहे ऑन कॅमेरा, ते असतीलच असं नाही आहे. आणि अनकम्फर्टेबल त्यांना फील करून मी त्यांना दाखवणं हे चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे त्यांना कम्फर्टेबल होऊ दे. त्याच्यानंतर मी तुम्हाला नक्कीच माझी सासरची फॅमिली दाखवणार आहे आणि तुम्हाला ती खूप जास्त आवडणार आहे आणि तुम्ही खूप जास्त खुश होणार आहे. जसं तुम्हाला आता कळलंय की पूर्वाचं लग्न झालं आणि तुम्ही सगळे एवढे खुश आहेत, तुम्ही एवढी सारी ब्लेसिंग्स देतात आहेत, तसंच माझी सासरची फॅमिली बघूनही तुम्ही खूप जास्त खुश होणार आहेत. सो घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. मिनी ब्लॉग बनव इन्स्टाला. विधी ठाकरे ताई बोलतात. तर ताई, सगळंच मला पॉसिबल नाही होत आहे. ॲक्च्युली लग्न झाल्यावर तुम्हाला माहिती आहे की सगळंच चेंज होऊन जातं. सो आता तेच झालंय की सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. जबाबदारी पण येते आपल्यावर. सो मला ते पण बघायचं आहे आता. मला रील्स पण असतात आणि आता मी व्लॉगिंग पण चालू केलंय. सो मला सगळ्याला टाइम द्यायला लागतो. सो त्याच्यामुळे मला लगेच मिनी ब्लॉग नाही पॉसिबल होणार. बट येस, मी नक्की ट्राय करीन मिनी ब्लॉग पण करायचं आणि होम टूर पण तुम्हाला बघायची आहे. तर होम टूर ही मी देणार आहे तुम्हाला. जास्त वेळ नाही लागणार, होम टूर मी तुम्हाला देऊन टाकेन. सो त्यावेळेस तुम्ही माझं घर बघा आणि मला सांगा की माझं घर कसं आहे. टेन्शन नको घेऊ ताई, नक्की 100K होणार. येस, आय नो, तुमच्या सगळ्यांची साथ आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तर नक्कीच आपला 100K होणार आहे. साक्षी माळीताई, मी पण तुला टिकटॉक पासून बघते. तू खूप छान आहेस. आधी जे काही तुझ्यासोबत झालं असत त्यामधून बाहेर पड, तू आज हॅपी आहेस हे बघून खूप भारी वाटलं. असंच पुढे जा. स्वामी ब्लेस यू. येस, तर थँक्यू सो मच ताई की तुम्ही मला इन्स्टापासून फॉलो, सॉरी, टिकटॉक पासून फॉलो करताय. आणि
माझी पास्ट लाईफ खूप जणांनी बघितली आणि खूप जणांचं असं म्हणणं होतं, की तू मूव्ह ऑन कर, मूव्ह ऑन कर आणि फायनली मूव्ह ऑन माझं झालेलं आहे. आणि येस, मी खूप जास्त हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये, की मला एवढी छान फॅमिली मी कधी एक्स्पेक्ट पण केलं नव्हतं, की मला एवढी छान फॅमिली भेटेल, एवढी सपोर्टिव्ह फॅमिली भेटेल. म्हणजे मम्मी-डॅडी एवढे चांगले भेटतील. माझी नणंद म्हणजे दीदी त्या एवढ्या सपोर्टिव्ह असतील किंवा माझा नवरा तो पण सपोर्ट करतो, की तुला काय करायचंय ते तू कर, मी तुझ्यासोबत आहे. आणि हा शब्द माझ्यासाठी खूप जास्त आहे. म्हणजे काही नसलं तरी चालेल, पण मला त्या शब्दाची गरज होती आणि आज असा माणूस माझ्यासोबत आहे, की जो मला माझ्या फ्युचरसाठी सपोर्ट करतोय. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे, की ते मला सपोर्ट करतात, की तुला काय करायचं ते कर, फक्त बोल, आम्ही तुझ्यासोबत आहे. आणि हाच शब्द माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. बाकीचं माझ्याकडे काय नसलं तरी मला चालेल, पण देवाच्या कृपेने बोलतो ना, की आपण कोणाचं वाईट नाही केलं तर देव आपलं वाईट नाही करत. टाईम लागतो पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर हो, तेच झालंय आणि माझा सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर ते माझे मम्मी-पप्पा आणि नेक्स्ट माझी ही फॅमिली. त्यांच्यापेक्षाही जास्त माझा भरोसा आहे माझ्या गणपती बाप्पावर. मी जे काय व्हायचं ना, एवढे दिवस मी सगळं मम्मी-पप्पांसमोर मी कधीच नाही असं दाखवलं, की काय आहे, काय नाही. पण मी सगळ्या गोष्टी कुठे शेअर करायची गणपती बाप्पासमोर. त्याच्यासमोर बोलायची, करायची. पण येस, त्याच्याच कृपेने आज जे काय आहे, आज मी जिथे आहे, तिथे मला एवढी जीव लावणारी लोकं भेटल्यात, एवढी समजून घेणारी लोकं भेटल्यात. खूप जास्त जीव लावतात. म्हणजे माझी मम्मी पण मला फोन नाही करत मी इथे आल्यापासून, की "नाही, आता मला टेन्शन नाही. आहे ना तुझ्या घरचे चांगले?" नाही ती फोन करत. मी कधी फोन केला तरी, "तू कशाला फोन करतेयस? आहेस ना तू व्यवस्थित? मला माहिती आहे." हे तिला तिला खूप जास्त त्यांच्यावर ट्रस्ट आहे आणि हो, त्यांच्यावर म्हणजे तिने त्यांच्यावर ट्रस्ट ठेवलाय आणि आपण म्हणतो ना, पण नाही मम्मी-डॅडी जे करतात ना, ते कधी चुकीचं नाही करत. आपला पाऊल चुकतो, पण त्यांचा पाऊल कधीच चुकत नाही. हे मला आज कळतंय जेव्हा माझ्यावर वेळ आली आहे आणि खरंच एवढी छान फॅमिली भेटली आहे ना, की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. आज माझ्याकडे सगळं काय आहे, सगळं काय. पण ते जरी नसतं ना, फक्त ही माणसं माझ्यासोबत असती ना, तरी मला कशाची गरज नव्हती. जे मला वाटलेलं ना, त्याच्यापेक्षा खूप, खूप, खूप जास्त मला छान माणसं मी एक्स्पेक्ट पण केलं नव्हतं, की मला एवढी छान फॅमिली मिळेल. सो वर्षा जाधव, नाईस व्लॉग. थँक सो मच ताई. काँग्रॅच्युलेशन्स अक्षता लोंढे. थँक सो मच. आदिती वलवणकर. व्लॉग खूप छान होता. थँक सो मच. तुला TikTokपासून फॉलो केलं आहे. सो थँक सो मच ताई. नाही हां. अस्मिता जाधव. खूप वाट बघत होते तुझ्या ब्लॉगची, तर थँक सो मच ताई. उर्मिला पांचाल. ताई तुझं माहेर कुठचं आहे? माझं माहेर पुण्याचंच आहे. मी प्रॉपर पुण्याचीच आहे. दीदी म्हणजे कोण तुझी नणंद का? तर हो, माझी नणंद. कुठे दिली लग्न करून तुला आता? आम्ही आहे आमचे म्हणजे ह्यांचे फ्लॅट्स आहेत पुण्यामध्ये. बाकीचे रेंटनी दिलेले आहेत आणि आता मी जे आहे ती पुणे वेस्टमध्ये आहे. म्हणजे बावधान, बाणेर ह्या साईडला कुठेतरी आहे आणि गाव जे आहे ते कोकणामध्ये दिव्यागर हे त्यांचं गाव आहे. आणि पॉलिटिक्समध्ये पण आहेत माझ्या घरचे. माझे पप्पा पण पॉलिटिक्समध्ये आहेत आणि माझे सासरेसुद्धा पॉलिटिक्समध्ये आहेत. सो दोन्ही फॅमिली खूप जास्त स्ट्राँग आहे आणि फायनान्शियली पण म्हणजे त्यांचं जॉब वगैरे नाही करत ते. त्यांचे बिझनेस आहेत, सो बिझनेस सांभाळतात ते. दीपाली पाटील. हाय ताई, मला जिजूंचं नेम नाही. दीपाली पाटील. नाही, तुम्ही जे बोललात त्याच्यावरून नाव नाहीये माझ्या नवऱ्याचं. तुम्हाला वाटलं असेल बट नाही, ते नाव नाहीये. दीदी तुला Instagramला मेसेज केला आहे. मला रिप्लाय दे ना. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. ॲक्चुअली मी Instagramचे मेसेजेस कोणालाच रिप्लाय देत नाही. मी व्लॉगमधून तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन, पण तिथे मी एक्सेप्ट नाही करणार. अ, समजून घ्या थोडंसं प्लीज. सो मी तुमच्या मेसेजचे इथे तर तुम्हाला रिप्लाय देतीये आणि हे मी मम्मींचा फोन घेतला होता. कारण माझा दुसरा जो फोन आहे, तो मी तिथे स्वस्तिकला दिलाय. कारण मी होते तेव्हा तो माझ्या सगळे येऊन बसायचा. आता तो एकटाच असेल स्कूलमधून आला. सो तो फोन मी आता त्याच्याकडे दिलाय. सो तो फोन त्याच्याकडे आहे. सो आता तुमचे क्वेश्चन्स वाचण्यासाठी मी मम्मींचा फोन घेऊन आले होते. ते करतात आहेत पूजा. सो मला असं वाटलं की मी माझे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला देऊ. आणि Instagramला पण मला मेसेजेस आले होते. म्हणजे ते आता मी लॉग इन नाही केली आहे माझी आयडी मम्मींच्या फोनमध्ये. सो मी तुम्हाला असेच जे माझ्या डोक्यात आहेत नेम नाही घेतलं तर रागवू नका प्लीज. खूप सारे क्वेश्चन्स आलेत. सो मी त्या
क्वेश्चन्सचे आन्सर आता तुम्हाला देते. मला एका ताईने विचारले की ताई तुझी एज काय आहे? तर माझी एज 23 आहे. 31 मे ही माझी बर्थ डेट आहे. 31 मे 2003 ही माझी बर्थ डेट आहे आणि 23 इयर्सची आहे मी. आणि तुझं बॉर्न कुठं झालंय? तर मी बॉर्न पुण्यामध्येच झालेली आहे. मी प्रॉपर पुणेकर आहे गाईज. सो माझं बॉर्न इयर आहे ते पुण्याचंच आहे. आणि अजून काय विचारलेलं मला तुम्ही? एज्युकेशन. तुझं एज्युकेशन काय आहे? तर मी CBSE बोर्डमधून 12th पास आउट केलं आणि मला खूप छान पर्सेंटेज होते, म्हणजे 90च्या वरच होते. 96.7 असे माझे पर्सेंटेज होते 12thला. आणि त्याच्यानंतरनं मी माझं ग्रॅज्युएशन आता कंप्लीट केलं आहे. सो माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि मला मेकअपची आवड होती. सो मी मेकअप आर्टिस्टचा पण कोर्स कंप्लीट केलेला आहे. ऑर्डर्स वगैरे मी नाही एक्सेप्ट करत, कारण पप्पांचं असं होतं की तुला आवड आहे तर तू कर. येस, आणि मी ते केलेलं आहे. माझ्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहे. सो मेकअप आर्टिस्ट पण मी आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे कंटेंट क्रिएटर पण मी आहे. आता मी व्लॉगिंग पण चालू केली आहे आणि व्लॉग्स तुम्हाला खूप छान छान म्हणजे इंटरेस्टिंग व्लॉग्स पण बघायला भेटतील. रेसिपीचे पण ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवेन. नॉनव्हेजचे तर नाही दाखवू शकत आता, कारण श्रावण चालू झालाय. सो आता डायरेक्ट गणपतीनंतरच, आय थिंक गणपतीनंतर पण नाही, नवरात्रीनंतरच आम्ही नॉनव्हेज खाऊ. सो त्या टायमिंगला तुम्हाला मी नॉनव्हेज रेसिपी पण दाखवेन. पण तोपर्यंत मी तुम्हाला व्हेज रेसिपी किंवा काहीतरी असं दाखवत जाईल. आणि लवकरच आपलं होम टूरसुद्धा येणार आहे. सो होम टूर पण मी तुम्हाला देईन, नक्कीच देईन. तुम्हाला बघायचं आहे, मी दाखवणार तुम्हाला, कारण तुम्ही पण माझी फॅमिली. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय, एवढं समजून घेताय. खूप छान वाटतंय की नेगेटिव्ह कमेंट्स नाही आहेत. फेक आयडीवरून नेगेटिव्ह कमेंट्स ऑफकोर्स येणारच, मी इग्नोर करते त्या गोष्टींना. पण पॉझिटिव्ह जे कमेंट्स येतात आहेत ना, खरंच खूप छान कमेंट्स येतात आहेत. खूप म्हणजे खूप छान, की सगळेजण खुश आहेत की हां, पूर्वाने लग्न केलं, पूर्वाचं लग्न झालं वगैरे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. आजसाठी एवढंच. तुमच्यासाठी आजचा पण ब्लॉग केला होता. सो लवकर लवकर जाऊन आपलं नवीन चॅनल आहे, लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. जे कमेंट्स चांगले वाटतील त्यांचा रिप्लाय मी तुम्हाला नक्की देईन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज मला बाहेर जायचं होतं, बट पॉसिबल झालंच नाही, कारण दिवसभर काम चालू होतं. त्याच्यानंतर खूप दमून गेलते, तर मी झोपले होते उठून हे सगळं. सो पॉसिबल झालंच नाही मला. सो फायनली तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला मिळत. अजून काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा, बट लक्षात ठेवा पास्ट नका विचारू, कारण काही यूज नाही आहे त्याचा, मी सांगणार पण नाही. सो जे काय आहे प्रेझेंट आणि फ्युचरचं विचारा, कारण मी फोकस केला माझ्या प्रेझेंटवर आणि फ्युचरवर. आता डोक्यात तर एवढंच आहे की सगळं छान चाललंय आणि असंच पुढेही चालू राहील तुमच्या आशीर्वादाने. बाकीचं माझा गणपती बाप्पा तर आहेच माझ्यासोबत. सो येस, थँक्यू सो मच सगळ्यांना. असंच आपल्या ब्लॉगला प्रेम देत राहा आणि वॉच विथ पूर्वा ह्या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.